Hello all, welcome to my channel. Today we are going to solve practice set 27. पण त्याच्या आधी practice set 27 सॉल्व करायच्या आधी स्क्वेअर आणि क्यूब हे कसं म्हणजे कशाला म्हणतात ते बघूयात. तर 3 स्क्वेअर इथे बघा 3⁻² दिलं आहे. 3च्या पॉवरला काय आहे 2 आहे म्हणजे 3 × 3. तर त्याला आपण रीड कसं करतो 3⁻². पण इन्स्टेड ऑफ दॅट आपण काय म्हणणार स्क्वेअर ऑफ 3 म्हणजे 3चा स्क्वेअर. ह्याला काय म्हणणार 3चा स्क्वेअर द स्क्वेअर ऑफ 3 असंही म्हणू शकतो. त्याच्यानंतर 5⁻³ आहे म्हणजे किती टाइम्स मल्टिप्लाय होतं 5 3 टाइम्स. मग 5⁻³ इज रीड ॲज 5⁻³ और 5 क्यूब्ड और द क्यूब ऑफ 5. म्हणजे हा कशाचा क्यूब आहे 5चा क्यूब आपण कसं लिहिणार 5⁻³ लिहिणार. म्हणजे जर डोक्यावर 3 असेल म्हणजे इंडेक्सला 3 असेल तर आपण तो क्यूब म्हणणार आणि इंडेक्सला 2 असेल तर काय म्हणणार आपण त्याचा त्या नंबरचा तो स्क्वेअर आहे असं म्हणणार. बरोबर. इथे बघा हे जे तुम्हाला ब्ल्यू ह्याच्यामध्ये दिलेलं असतं ना ते कायम रीड करून जात जा. हे बऱ्याचदा फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतं तुम्हाला. आता बघा मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस म्हणजे जर सेम बेस असेल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन असेल तर आपण काय करतो तर ते इथे दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला 2⁻4 × 2⁻3 आहे. बरोबर. मग 2⁻4 × 2⁻3 ह्यांनी मल्टिप्लाय केलं म्हणजे 7 टाइम्स मल्टिप्लाय झाला 2 म्हणजे काय आलं 2⁻7. म्हणजेच काय करायचं 2⁻4 × 2⁻3 ह्याचं 4 आणि 3ची ॲडिशन होते इज इक्वल टू 2⁻7. म्हणजे हे आपल्याला आता पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये हेच आपल्याला सॉल्व करायचं आहे की इंडेक्स आहे बेस सेम राहतो आणि इंडेक्सची ॲडिशन होते. म्हणजे इंडेक्सची कधी ॲडिशन होते इंडेक्सची जेव्हा मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असेल आणि बेस सेम असेल तर तेव्हा ते 2⁻7 येतं. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये बघा -3⁻² × -3⁻3 असं आहे. म्हणजे -3 किती टाइम्स मल्टिप्लाय झाला एकदा पहिले 2 टाइम्स आणि नंतर 3 टाइम्स म्हणजे टोटल किती टाइम्स मल्टिप्लाय झाला 5 टाइम्स. सो -3⁻5 आलेलं आहे. म्हणजेच मग काय होतं त्याचं -3⁻2 + 3 म्हणजे त्याची ॲडिशन होते. सो -3⁻5 येतं. कळलेलं आहे. फक्त वरच्या इंडेक्सची ॲडिशन होते मल्टिप्लिकेशनमध्ये. तर त्याच्यावरचा आपला प्रॅक्टिस सेट 27 आपण सॉल्व करूयात. बघा त्याचा पहिला फर्स्ट क्वेश्चन हा आहे 7⁻4 म्हणजे आपल्याला आता ह्याची व्हॅल्यू फाइंड नाही करायची आहे. आपल्याला फक्त वरची इंडेक्सची ॲडिशन लिहून ते सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे. तो हे 7⁻4 आहे आणि 7⁻2 आहे. म्हणजे मग इथे काय येणार 7⁻4 + 2 इज इक्वल टू 7⁻6. बस एवढंच आन्सर आहे. एकदम इझी आहे हा प्रॅक्टिस सेट. सेकंड बघूयात काय आहे -11⁵ × -11⁵2. म्हणजे मग आता इथे काय करणार -11⁵ + 2. बरोबर. मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे बेस सेम आहे म्हणजे दोन्ही वरती इंडेक्सची काय होणार ॲडिशन होणार. सो इथे काय येणार आहे -11�7. थर्ड बघूयात 6/7�3 × 6/7⁵5. आता बघा इथे काय होणार फक्त दोन्ही ह्याची ॲडिशन होणार. म्हणजे मी लिहिताना कसं लिहायचं आपण 6/7⁵3 + 5. सो आन्सर आहे 6/7�8. आहे ना सोपं एकदम समजायला सोपं आहे हे. तुम्ही तुमचंही हे सॉल्व करू शकता. व्हिडिओ पॉज करा हवं तर आणि तुमचं सॉल्व करून बघा की आपलं बरोबर येतं आहे का. सो -3/2⁵ × -3/2⁵. सो इथे काय येणार आहे -3/2⁵5 + 3 इज इक्वल टू -3/2⁵8. फिफ्थ बघूयात काय आहे a⁻16 × a⁻7. आता इथे ए दिलेला आहे बेस सेमच आहे काही गडबडून जायची गरज नाही आहे. ए म्हणजेच फक्त मग आपण काय करणार वरच्या इंडेक्सची ॲडिशन करणार. सो 16 + 7 म्हणजेच मग आन्सर काय येणार आहे a⁻23. 6 बघूयात काय आहे p/5�3 × p/5�7. सो इथे काय येणार आहे p/5�3 + 7. बरोबर. सो इज इक्वल टू p/5�10. ठीक आहे. कळलं इथपर्यंत. एकदम प्रॅक्टिस सेट सोप्पा आहे हा तुम्ही तुमचाही सॉल्व करू शकता. फक्त तुम्हाला इंडेक्सची ॲडिशन करून फायनल आन्सर लिहायचं आहे आणि ह्याची व्हॅल्यू काढायची नाही आहे कारण फक्त सिम्प्लिफाय सांगितलं आहे. हां फाइंड द व्हॅल्यू असेल तेव्हा ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. हा प्रॅक्टिस सेट तुम्ही तुमचा एकदा परत सॉल्व करून बघा. जर काही तुम्हाला थोडंसं कळलं नसेल किंवा कुठे अडचण आली असेल किंवा ह्याचे एक्स्ट्रा प्रॉब्लेम वेगळे सॉल्व करून बघा. ठीक आहे. तुम्हाला कळलं असेल तर नक्की व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.